गुरुचरित्र अध्याय 35. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धासी विन्वितसे परियेसी रुद्राध्याय विस्तारेसी दंपतीसी सांगितला. पुढे काय वर्तले विस्तारोणी सांगा वहिले. मन माझे वेधले गुरुचरित्र ऐकावया. सिद्ध म्हणे ऐकताता अपूर्व असे पुढे कथा. तेची जाण पतिव्रता श्री गुरु ते विन्वित. कर जोडोनी गुरुसी विन्वितसे भक्तीसी. आम्हा गती पुढे कैसी कवणे परी असावे. या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी जेणे होय स्थिर जीवासी. चरण स्मरण सनातन श्री गुरु म्हणती तियेसी. स्त्रियांसी मंत्र उपदेशी पती भक्ती विनेत्यांसी. उपदेशासी देव देऊ नये देता उपदेश स्त्रियांसी. विघ्न असे मंत्रासी पूर्वी शुक्राचार्यासी झाले असे परियेसा. ऐसे ऐकता गुरु वचन विन्वितसे कर जोडून. स्त्रिया केवी मंत्रहीन शुक्राचार्या कैसे झाले. विस्तारुणी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी. म्हणून लागली चरणासी करुणा वचने करुणिया. श्री गुरु सांगती तियेसी पूर्वकथा आहे ऐसी. युद्ध देव दैत्यांसी सदैव होय अवधारा. दैत्य सैन्य पडे रणी शुक्र जपे संजीवनी. सकळ सैन्य उठवूनी पुनरपी युद्धा पाठवित. इंद्र वज्रे असुर मारी शुक्र अमृत जप करी. सवेची येती निशाचरी देव सैन्य मारावया. ऐसे होता एके दिवसी इंद्र गेला कैलासासी. सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्र करणी. कोपोनीय ईश्वर नंदीस सांगे उत्तर. तुवा जाऊनी वेग वक्र शुक्राचार्य धरुणियानी. स्वामीचे वचन ऐकोणी नंदी गेला ठाकोणी. होता शुक्र तपध्यानी मुखी धरिला नंदीने. नंदी नेत शिवापासी आकांत वर्तला दैत्यांसी. ईश्वरे प्राशिले शुक्रासी अगस्ती सिंधूची या परी. ऐसा कित्येक दिवसांवरी होता शुक्र शिवाचे उदरी. निघून गेला मूत्रद्वारी विसर पडला शिवासी. पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर उदरी झाला उद्भव. नाव पावला भार्गव पुन्हा संजीवनी जपे तो. इंद्रमणी विचारी पुरोहितासी पाचारी. कैसा शुक्र जिवंत करी पुन्हा दैत्यजनांसी. त्यासी विघ्न करावे एक तू पुरोहित विवेकयुक्त. बुद्धी विचारी अनेक बृहस्पती गुरुराया. पाहे पा दैत्यांचे दैव कैसे शुक्रासारिखा. गुरु विशेषे देतो जीवासी भरवसे. दैत्य येती युद्धासी तैसा तू नव्हेस आम्हासी. आम्हा ते का उपेक्षिसी. देवगुरु तू म्हणविसी बुद्धी करी शीघ्र आता. तू पूज्य सकळ देवांसी जरी आम्हा कृपा करीसी. शुक्राचार्य काय विशेषी तुझ समान नव्हे जाणा. ऐसे नाना परी देख इंद्र अमरनायक. पूजा करी उपचारिक बृहस्पती संतोषला. गुरु म्हणे इंद्रासी यासी ऐक तू उपायासी. षटकर्णी करावे मंत्रासी सामर्थ्य राहील शुक्राचे. एखादा पाठवावा शुक्रापासी विद्यार्थी करुण त्वरेसी. मंत्र शिकेल भरवसी विद्यार्थी रूपे करुणिया. आपुला पुत्र कच असे त्याते पाठवू विद्याभ्यासे. मंत्र शिकेला आहे कैसी संजीवनी अवधारा. कचा ते आणुनी बुद्धियुक्ती सांग तसे बृहस्पती. तुवा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरोणी. आमुची निंदा तेथे करी मनोभावे सेवा करी. संजीवनी कवणे परी मंत्र शिके पुत्रराया. इंद्रादिक देवतांचा निरोप घेऊनी पितयाचा. शुक्राप्रती गेला कचा विद्यार्थी रूप धरोणी. नमन केले साष्टांगी उभा राहिला करुणांगी. शुक्र पुसतसे वेगी कवण कोठूनी आलासी. बोले आपण द्विजकुमार तुझी कीर्ती ऐकिली थोर. विद्याभ्यासीन मनोहर म्हणून आलो सेवेसी. सेवक होईन तुमचे चरणी आलो इच्छेसी धरुणी. तू भक्त वत्सल शिरोमणी अनाथांचा प्रतिपालक. बोलोनी ऐसे कच वचन विन्वितसे कर जोडून. शुक्रकन्या जवळी येऊन पितया लागी विन्वित. पितयासी म्हणे देवयानी विप्र भला दिसे नयनी. याते तुम्ही शिष्य करुणी विद्याभ्यास सांगावा. कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे की मदन. देवयानी करी चिंतन ऐसा पती भावा म्हणे. ऐसी वासना धरुणी पितया ते विनवुनी. शिष्य केला कच सगुणी शुक्राचार्य विद्या सांगे. ऐसा विद्याभ्यास करीत दैत्यकुळी म्हणती निश्चित. देवगणी आले सत्य कपट वेशे करुणी. शिकून या विद्येसी जाऊनी शिकविल देवांसी. पुढे होईल आम्हासी तेने मन चिंतावले.
काळक्रमिता एके दिवसी कच पाठविला समिधांसी, दैत्य जाती सह्येसी तया कचाचे अवधारा, राणी जाऊनी समागमेसी, दैत्य मारिले कचासी, समिधा घेऊनी घरासी, दैत्य आपण येते झाले, शुक्राचार्याची कन्या, पितयासी परममान्या, पितयासी विनवी धन्या, कच कैसा नाही आला, कच आलिया वाचुनी, भोजन न करी देवयानी, ऐसे ऐकता निर्वाणी, शुक्राचार्य चिंतावला, ज्ञानी पाहे मानसी, मृत्यू झाला असे तयासी, मंत्र जपुनी संजीवनीसी, त्वरित घरी आणिला. आणिक होता बहुत दिवस, दैत्य करीती अति द्वेष, गेला होता वनवास, पुनरपि तयासी वधियेले, मागुती वाचेल म्हणूनी, चूर्ण करीती छेदोनी, दाही दिशा टाकूनी, आले घरा पुनरपि, दिवस गेला अस्तमानी, पूस तसे देवयानी, कच न दिसे म्हणूनी, पितया ते विनवीत, कच माझा प्राण सखा, ना अनिशी जरी खाई न विखा, दावी मज तया ते मुखा, म्हणूनी प्रलाप करीतसे, कन्येवरी ममत्व बहुत, तेने शुक्र ज्ञाने पाहत, छिन्न भिन्न केले म्हणत, मंत्र जपला संजीवनी, धन्य मंत्राचे सामर्थ्य, कच आला घरा त्वरित, देवयानी संतोषत, पितया ते आलिंगिली. दैत्यमणी विचार करीती, काय केल्यान मरे म्हणती, गुरु कन्येसी याची प्रीती, म्हणून गुरु वाचवितो, आता उपाय करू यासी, उदयीक येईल एकादशी, मारुणी मिळवू पानेसी, गुरु मुखी पाजावे, ऐशी निगुती करोनी, आली एकादशी दिनी, कचा ते बाहेर नेओनी, मारते झाले दैत्य शिष्य, प्राशन करविती गुरुसी, मिळवून या मध्यरसी, स्निग्ध मिळवून या बहुवसी, शुक्र गुरुसी देत झाले, मागुती पुसे देवयानी, पितया ते विनवूनी, कचासियानी म्हणूनी, रुदन करिया क्रोशे, शुक्र पाहतसे ज्ञानी, न दिसे कच त्रिभुवनी, खेद करीतसे मनी, कन्या लोभे करुनिया, विचार करिता सर्वा ठाई, दिसू लागला आपुले देही, संदेह पडला शक्रासी पाही, कैसे करावे म्हणूनी, कन्येसी म्हणे शुक्र देखा, कच न ये आता ऐका, माझे उदरी असे निका, कैसा काढू तयासी, यासी काढिता आपणासी, मृत्यू होईल परियेसी, काय अभिलाष असे त्यासी, म्हणून कन्येसी पुसतसे, पितया विनवी देवयानी, अभिलाष होता माझे मनी, भार्या त्याची होऊनी, दोघे राहू तुझपाशी, हाची भावा माझा पती, ऐसे संकल्पिले चित्ती, न उठे जरी पुढती, तरी प्राण त्यागीन, संदेह पडला शुक्रासी, बोधिता झाला कन्येसी, त्यास उठविता आपणासी, मृत्यू होईल अवधारी, कन्या म्हणे पितयासी, सकळा तू वाचवीसी, आपुला प्राण जाईल मनसी, हे आश्चर्य वाटतसे, शुक्र म्हणे देवयानी, मंत्र असे संजीवनी, मज वाचुनी नेने कोणी, माते कोण उठविल, मंत्र सांगोणे कवणा, षटकर्णी होता जाईल गुणा, कचा करिता माझा प्राण, जाईल देखा अवधारी, न ऐके कन्या देवयानी, पित्याचे चरण धरोनी, विनवी तसे कर जोडोनी, मंत्र आपणा ते शिकवावा, कचासी तू सजीव करी, तुझ येईल मृत्यू जरी, मी मंत्र जपोणी निर्धारी, सजीव करीन तुझ लागी, शुक्र म्हणे कन्येसी, मंत्र सांगोणे स्त्रियांसी, दोष असता परियेसी, वेदशास्त्र संमत असे, स्त्रियांसी मंत्र पतिभक्ती, जपू नये मंत्रयुक्ती, सांगता दोष आम्हा घडती, मंत्र सामर्थ्य जाईल, पितयासी म्हणे देवयानी, सुखे असा मंत्र जपोनी, प्राण जातो म्हणूनी, मूर्छंगत पडली ते, शुक्राची कन्येवरी प्रीती, उठवूनी तीसी आलिंगिती, मंत्र तीसी सांगती, संजीवनी अवधारा, आपुल्या पोटी कच होता, तोही होय ऐकता, मंत्र जहाला षटकर्णता, मग जपला कचा निमित्त, शुक्राचे पोटातुनी, कच निघाला फोडूनी, मंत्र जपेती देवयानी, पितया ते उठविले, 3 वेळा मंत्र जपता, कचे पाठ केला तत्वता, संतोष करी मनी बहुता, कार्य साधले म्हणूनी, शुक्राचार्याचे नमुनी, कच विनवी कर जोडूनी, माते दैत्य मारिती म्हणूनी, निरोप द्यावा मज लागी, स्वामीचेनी विद्या शिकलो, तुझे कृपेने पूर्ण झालो, देव कार्यार्थ संतोषलो, म्हणून चरणी लागला, शुक्राचार्य हा हर्षोनी, निरोप दिला त्या लागोनी, पदर धरी देवयानी, प्रतिभावे म्हणून या, तू ते मारिले 3 वेळी, मी वाचविले त्या काळी, विद्या शिकलासी
पित्याजवळी अवश्य वरावे मज लागी. कच म्हणे ऐक बाळे, गुरु कन्या भगिनी बोले. तुवा आमुते वाचविले, माता होसी निर्धारी. वरिता दोष आपणासी, दूषण ठेवितील सर्व ऋषी. भगिनी तू आमुची होसी, कैसी वरू म्हणे तो. देवयानी कोपोनी, शाप दिला ते क्षणी. वृथा विद्या होईल मानी, समस्त विसरे तात्काळी. माझे अंतकरणीची आशा, वृथा केली निराशा. विद्यानये तू जलवलेशा, म्हणून शाप दिला. कच म्हणे तियेसी, वाया शापिले आम्हासी. पुरुषवरील तुझसी, ब्रह्मकुळा व्यतिरिक्त. तुझा पिता ब्रह्मज्ञानी, जाणे अमृत संजीवनी. तुझ शिकविले म्हणून पुढे मंत्र न चाले. ऐसा शाप देऊनी, कच गेला निघुणी. संतोष झाला इंद्रभुवनी, दैत्य जीवन नव्हेची. शुक्राचा संजीवनी मंत्र, कामानये झाला अपात्र. स्त्रियांसी न सांगावा मंत्र, म्हणून श्री गुरु निरूपिती. स्त्रिया लागी पती सेवा, याची कारणे मंत्र न द्यावा. व्रतोपवास करावा, गुरु पुरुष निरोपावे. सावित्री विनवी श्री गुरुसी, व्रत आचरले बहुवसी. तुझे वाक्य आम्हासी, व्रत एखादे निरोपावे. तुझवरी झाला विश्वास, तुझ वाचून नेणू अनिकास. व्रत तुझी आम्हास, व्रत तुझी चरण सेवा. भक्ती राहे तुझे चरणी, ऐसा निरोप द्यावा मुनी. म्हणून लागली चरणी, कृपा करी म्हणूया. श्री गुरु म्हणती तियेसी, सांगेन तुझ व्रत ऐसी. स्थिर होय अहेवपणासी, राज्य पावे तुझा पती. दंपत्य विनवी श्री गुरुसी, तुझे वाक्य कारण आम्हासी. जैसा तू निरोप देसी, तेने रीती राहाटू. जो गुरुवाक्य न करी, तो पडे रौरव घोरी. तुझे वाक्य आम्हाशी दी, म्हणून चरणी लागली. भक्तवत्सल श्री गुरुनाथ, सांगता झाला अधिप्रीत. विस्तारोणी समर्थ, व्रत तिसी सांगतसे. सिद्ध म्हणे नावधारका, श्री गुरु म्हणती कौतुका. ऐकता ती दंपती निका, अति प्रीती करोनिया. श्री गुरु म्हणती तयांसी, सांगेन व्रत इतिहासी. ऋषी पुसती सुतासी, व्रत बर्वे निरोपावे. सूत म्हणे ऋषीश्वरा, व्रत सांगेन मनोहरा. स्त्रिया अथवा पुरुषा बरा, व्रत असे अवधारा. नित्यानंद असे शांत, निर्विकल्प विख्यात. ऐसा ईश्वर अर्पिता त्वरित, सकळाभिष्टे पाविजे. संसार सागरात विषयातूर आचरत. तेही पूजिता पूर्ण भक्त, त्यासी ईश्वर प्रसन्न होय. विरक्त अथवा संसारग्रत, विषयातूर आसक्त. जे पूजिती पूर्ण भक्त, त्यासी ईश्वर प्रसन्न होय. तेने पाविजे पैल पार, ऐसे बोलती वेदशास्त्र. स्वर्गापवर्गा अधिकार, त्यासी होय परियेसा. विशेष व्रत असे ऐका, सोमवार व्रत नायक. ईश्वरार्चन करा विवेक, सकळाभिष्टे पाविजे. नक्त भोजन उपवासी, जितेंद्रिय करा विशेषी. वैदिक तांत्रिक पूजेसी, विधीपूर्वक सकळीक. गृहस्थ अथवा ब्रह्मचारी, सुवासिनी कन्याकुमारी. भ्रतवीन विधवा नारी, व्रत करावे अवधारा. याचे पूर्वीला आख्यान सांगेन ऐका, अति गहन. ऐकता करी पावन, सकळासही परियेसा. स्कंद पुराणींची कथा, सर्व सांध्यंत ऐका. पूर्वयुगी आर्यावर्तका, राजा एक अवधारा. चित्रवर्मा नाम त्यासी, धर्मात्मा राजा परियेसी. धर्ममार्गाचरे हर्षी, अधर्माते शिक्षा करी. अखिल पुण्ये त्याने केली, सकळ संपत्ती वाढविली. समस्त पृथ्वी जिंकली, पराक्रमे करुणिया. सहपत्नी धर्म करीती, पुत्र काम्ये शिवाप्रती. ऐसा किती काळ क्रमिती, कन्या झाली तयाते. अति सुंदर सुलक्षण, पार्वती रूपा समान. तेज फाके सूर्य किरण, अति लावण्य न वर्णवे. वर्तावया जातकासी, बोलाविले ज्योतिषी. द्विज मिळाले अपारेसी, वर्तविती जातक. म्हणती कन्या सुलक्षण, नामे सीमंतिनी जाण. उमे सारखे मांगल्यपण, किंवा दमयंती स्वरूप होय. भागीरथी ऐसी पुरा रूपासी, लक्ष्मी सारखी गुणराशी. ज्ञाने देव मता सरसी, जानकी समान पतिव्रता. सूर्यासारखी होईल कांती, चंद्रा समान मन शांती. 10 सहस्र वरुषे ख्याती, पती सह राज्य करील. जातक वर्तवले
कितीसी राव पावला तिहर्षी अखिल दाणे विप्रांसी देता जाहला वधारा असता राव सभेसी द्विजे एक परियेसी भयण धरिता वाक्यासी बोलतसे अवधारा ऐक राया माझे वचन कन्या लक्षण मी सांगेण 14वे वर्षी विधवापण होईल येसी जाणपा ऐसे वाक्य परी सोनी राव पडिला मूर्छा येवणी चिंता वर्तली बहुमणी विप्रवाक्य परिसता ऐसे सांगुनी ब्राह्मण गेला निघोणी तक्षण सर्व दुःखाते पावण तळमळी ते धवा ऐसे बालपण क्रमिता सप्तवर्षे जाती तत्वता चिंतित होती माता पिता वराड केवी करावे 14वे वर्षी विधवापण म्हणून बोलिला ब्राह्मण तेने व्याकुळ अंतकरण राजा राजपत्नीचे कन्या खेळे राजांगणी सवे सखया ते घेऊणी बोलता ऐकिले विप्रवचनी 14वे वर्षी विधवत्वत ऐसे कोणी वचन कन्या करीतसे चिंतन वर्तता आली एक दिन तया घरी ब्रह्मस्त्री देखा याज्ञ वल्क्याची पत्नी मैत्रेयी म्हणोनी घरी आली देखोणी चरण धरीत ते धवा भावे साष्टांग नमुनी कर संपुट जोडोनी विनवी करुणा वचनी माते प्रतिपाळी म्हणतसे सौभाग्य स्थिर होय जेने उपाय सांगे मज कारणे चंचळ असे अंतकरणे म्हणून चरणी लागली कन्या विनविती येसी ऐसे व्रत सांग आम्हासी आम्हा जरणी तुची होसी व्रत सांग म्हणतसे ऐकोणी कन्येच्या वचना बोले मैत्रेयी जाणा शरण रिघावे उमा रमणा अहेव पण स्थिर होय सोमवार परियेसी व्रताचरी नेमेसी पूजा करावी शिवासी उपवास करुणी अवधारा बर्वे सुस्नात होनी पितांबर नेसोनी मन स्थिर करुणी पूजा करावी गौरीहरा अभिषेके पापक्षय पीठ पूजिता साम्राज्य गंधाक्षता पुष्पमाल्य सौभाग्य सौख्य पाविजे सौगंध होय धूपाणे कांती पाविजे दीपदाणे भोग नैवेद्यार्पणे तांबूल दाणे लक्ष्मी स्थिर चतुर्विध पुरुषार्थ नमस्कारिता त्वरित अष्टैश्वर्ये नांदत ईश्वर जप केलिया होमे सर्व कोश पूर्ण समृद्धी होतसे जाण करिता ब्राह्मण भोजन सर्व देवता तृप्त होती ऐसे सोमवार व्रत कन्ये करी ओ निश्चित भवालिया दुरित परिहरती महाक्लेश गौरी हर पूजा करिता समस्त दुरिते जाती तत्वता ऐकोणी सीमंतिनी तत्वता अंगीकारिले व्रत देखा सोमवारचे व्रत आचरे सीमंतिनी त्वरित पिता देखुणी निश्चित विवाह योग्य म्हणून राजा विचारी मानसी वराड करावे कन्येसी जैसे प्राक्तन असेल तिसी तैसे घडो म्हणतसे विचारोणी मंत्रियांसी पाठविता झाला राष्ट्रांसी दमयंती नळवंशी इंद्रसेनाचा कुमारक चंद्रागद वर बरवा जैसा तेज चंद्रप्रभा बोलाविले विवाह शोभा कन्या दिदली संतोषे राजे भू मांडलिक देखा समस्ताले वराडिका वराड आले अति कौतुका महोत्साह नानापरी नाना द्रव्यालंकार वराडिका देईन रपवर अखिल दाणे देकार विप्रा लागी देता झाला पाठवणी केली सकळिका जामात ठेविला कौतुका कन्या स्नेह अनेका म्हणून राहविले राजपुत्र श्वशूर गृही स्त्रिया प्रीती अतिस्नेही काळक्रमिता एके समयी जलक्रीडेसी निघाला कालिंदी म्हणजे नदीसी राजपुत्र परियेसी सर्व दळ समागमेसी गेला नदीसी विनोदे राजपुत्र निघे नदीत सवे निघाले लोक बहुत विनोदे असे पोहत अतिहर्षे जलक्रीडा पोहता राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदका आकांत झाला सकळिका काढा काढा म्हणताती सवे सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ उदकी पाहताती तये वेळ न दिसे कोठे बुडाला उभयतटी सैन्यातून धावत गेले राजसदना व्यवस्था सांगती संपूर्ण जा मात तुमचा बुडाला कालिंदी नदीच्या डोहात संगतीने होते पोहत अदृश्य झाला त्वरित न दिसे कुमार बुडाला ऐकोणी राजा पडे धरणी मूर्छना येऊनी तक्षणी कन्या ऐकताच श्रवणी त्यजू पाहे प्राणाते राजा कन्येसी संबोखित आपण गेला धावत राजस्त्रिया शोक करीत कन्या दुःखे अति बहु सीमंतिनी करी शोका म्हणे देवा त्रिपुरांतका शरण रिघालिया देखा मरण कैसे न आले मज
मृत्यू 14 वर्षी जाण, म्हणून धरिले तुमचे चरण. व्रथा गेले व्रताचरण, सोमवार शिवाचे तव देणे अढळ सकळा. मज उपेक्षिले जाश्वनिळा, अपकीर्ती तुझ केवळा. शरणागता रक्षिसी, स्मरण करी श्री गुरुसी. याज्ञवल्क्य पत्नीसी, सांगितले व्रत आम्हासी. सौभाग्य स्थिर म्हणून या, तिची या वाक्ये करुणी. पूजिली त्रिशिव भवानी, व्रथा झाली माझे मनी. शीघ्र विनवी शिवासी, ऐसे दुःखे प्रलापत. सीमंतिनी जाय रडत, गंगा प्रवेश करीन म्हणत. निघाली वेगे गंगेसी, पिता देखोनी नयनी. धरावया गेला धावोनी, कन्ये ते आलिंगोणी. दुःख करी अत्यंत, सकळ मंत्री पुरोहित. सर्व सैन्य दुःख करीत, बोलाविले नावे करी त्वरित. पहा म्हणती गंगेत, गंगा सकळ शोधिती. न दिसे कुमार कवने गती, शोक करीतसे सीमंती. राजा संभोखी तियेसी, राजकुमाराचे सेवक. करू लागले बहु दुःख, सांगो गेले पुत्र शोक. इंद्रसेना कारणे ऐकोनिया इंद्रसेन, दुःख करी अति गहन. भार्ये सहित धावून, आला तया मृत्यूस्थळा. दोघे राव मिळून, शोक करीती दारुण. हा हा कुमारा म्हणून, उरशीर पिटताती. हा हा पुत्रा ताता म्हणत. राजा गडबडा असे लोळत. मंत्री राजकुळ समस्त, नगर लोक दुःख करीती. कोठे गेला राजसूत, म्हणून सीमंतिनी रडत. खिन्न झाले समस्त, माता पितर श्वशुरादी. कोणे स्थानी पती गेले, म्हणून सीमंतिनी लोळे. ललाट हस्ते पिटिले, पार नाही शोकासी. सीमंतिनी म्हणे पितयासी, प्राण त्यजीन पती सरसी. वाचून या संसारासी, वैधव्य कोण भोगिल. पुसे सकळ द्विजासी, करावे की सह गमनासी. विप्र सांगती रायासी, प्रेता वेगळे करू नये. प्रेत शोधावे नदीत, दहन करावे कन्ये सहित. न दिसे बुडाला गंगेत, केवी सह गमन होईल. आता ऐसी ऐसे करणे, प्रेत सापडे तव वरी राखणे. ऐकोनिया द्विज वचने, राजा कन्ये विनवीतसे. ऐसे व्याकुळ दुःखे करीती, मंत्री पुरोहित म्हणती. जे असेल होणार गती, ब्रह्मादिका चुकेना. होणार झाली देव करणी, काय कराल दुःख करुणी. ऐसे मंत्री संबोखुणी, राया ते चला म्हणती. निघाले राजे उभयता, मंदिरा पावले दुःख करिता. इंद्रसेन अति दुःखिता, न विसरे कधी पुत्र शोक. राज्य व्यापार सोडुनी, दुःख करी पुत्र चिंतणी. गोत्रजी राज्य हिरुणी, कपटे घेतले तयाचेच. सहभार्या रायासी, ठेविते झाले कारागृहासी. पुत्र शोके बहु त्यासी, राज्यभोग चाड नाही. चित्रवर्मा राव देखा, कन्या ठेविली ममत्विका. प्राण त्युजू पाहे निका, लोक निंदितील म्हणून. राव म्हणे कन्येसी, पुत्र नाही आमुचे वंशी. कन्या एक तू आम्हासी, पुत्रा परी रहाटावे. लोक निंदितील आम्हासी, वैधव्य आले परियेसी. वर्ष एक क्रमिल यासी, पुढे आचार करी ओ बाळे. पित्याचे वचन ऐकोणी, करीतसे बहु चिंतणी. म्हणे देवा शोळपाणी, केवी माते गांजिले. ऐसे विचारुनी मानसी, व्रत आचरे तत्परेसी. सोमवार उपवासासी, ईश्वर पूजा करीतसे. इकडे तो राजकुमार बुडाला होता गंगापूर. गेला जेथे पाताळ नगर, वासुकी जेथे राज्य करी. नागलोकीची या नारी, आल्या होत्या नदी तीरी. राजकुमार आला पुरी, नदी तटाकी वाहतसे. देखोनिया नागकन्या काढिती, संतोषे करोनिया. अमृता शिंपिती आणुनिया, सावध केला तयाते. कन्या मिळून त्यासी, घेऊन जाती तक्षका पासी. विचित्र नगर परियेसी, राजपुत्र पाहतसे. पाहे पाताळ नगर रचना, जैसी भूशोभा इंद्रभुवना. गोपुरे दिसती महारत्ना, विद्युलत्ते परी. इंद्रनीळ वैडुरीसी, माणिके मुक्ता फळांसी. महारम्यपुरी जैसी, सूर्यकांती मिरवत. चंद्रकांती सरसी भूमी, महाद्वारे कपाट हेमी. अनेक रत्ने नाही उपमी, ऐशा मंदिरा प्रवेशला. पुढे देखिली सभा थोर, समस्त बैसले सर्पाकार. आश्चर्य करी राजकुमार, असंख्य सर्प दिसताती. सभेमध्ये अति शोभिता, मध्ये बैसला जगन्नाथ. जैसी सूर्यकांती फाकत, अति उन्नत बैसला. अनेक क्षत फणा दिसती, जैसी वीज लखलखती. पितांबरे सज्जोती, रत्नकुंडल मंडित. अनेक रत्न खचित देखा, मुकुट मिरवती सहस्त्र. एका सहस्त्रफणी मिरवे तक्षका, ऐसा सभे बैसला असे. रूप यौवन नागकन्या, नाना परी भरणे लावोनिया. अनेक सहस्त्र येऊनिया, सेवा करीती तक्षकाची. ऐशा सभास्थानी देख, राव बैसला तक्षक.
देखोन या राजकुमारक नमन करी साष्टांगी, तक्षक पुसे नाग कन्यांसी, कैचा कुमारा निलासी, सुलक्षण दिसतो कैसी, कोठे होता म्हणे तया, नागकन्या म्हणती त्यासी, नेनो नाम याचे अंशी, वाहता आला यमुनेसी, घेऊन आलो तुम्हा जवळी, तक्षक पुसे राजकुमारासी, नाम कवण कवणे वंशी, काय कारणे आलासी, कवण देशी वास तुझा, सांगे राजकुमार देख, आम्ही भूमंडळ नायका, नैषध राजपती ऐका, नळ नामे पुण्यश्लोक, त्याचा पुत्र इंद्रसेन जन्मामुचा, त्यापासून चंद्रागद नामे आपण गेलो होतो श्वशुरागृहा, जल क्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेसी, विधी वशे आम्हासी बुडालो नदी अवधारा, वाहता आलो नदीत नागकन्या मज देखत, घेऊन आल्या तुम्हा प्रत पूर्व भाग्ये करुणी, पूर्वार्जित पुण्यवंशी भेटी झाली चरणांसी, धन्य माझे जीवितवासी कृतार्थ झालो म्हणतसे, करुणा वचन ऐकोणी तक्षक बोले संतोषोनी, नको भिऊ म्हणोनी धैर्य तया दिसले, शेष म्हणे रे बाळा तू आहेसी मन निर्मळा, तुमचे घरी सर्व काळा दैवत कोण पूजितसा, ऐसे ऐकोणी राजकुमार हर्षे झाला निर्भर, सांगतसे विस्तार आपुला देव शंकर, सकळ देवांचा देव नाम ज्याचे सदाशिव, वामांगी उमा अपूर्व त्या लागी पूजू निरंतर, त्या ज्यापासून जनित ब्रह्मा सृष्टी सृजितो अनुपमा, तो सदाशिव आम्हा निज दैवत निर्धारे, तयाच्या सत्वगुणेसी विष्णू पजला परियेसी, प्रतिपाळक लोकांसी तो सदाशिव आराधितो, ज्याच्या तामस गुणे जाण एकादश रुद्रगण, उपजले असती या कारण प्रलय करता या नाव, धाता विधाता आपण उत्पत्ती स्थिती लय कारण, तेजासी तेज असे जाण तैसा ईश्वर पूजितसो, पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण वायू आकाशी, तैसा पूजितसो शिवासी म्हणे राजकुमार देखा, सर्वांभूती असे संपूर्ण चिन्मय आपण निरंजन, जो रूपे असे अचिंतन तो ईश्वर पूजितसो, ज्याची कथा वेद जाहले तक्षक शेष ज्याची कुंडले, त्रिनेत्री असे चंद्रमोळे तैसा शंकर पूजितसो, ऐसे ऐकोणी वचन तक्षक संतोषला अति गहन, राजकुमारा लिंगोण तुष्टलो म्हणतसे, तक्षक बोले ते वेळी तुझ देईन राज्य सकळी, तुवा राहावे पाताळी आनंदे भाग्य भोगित, माझ्या लोकी जे जे रत्न ते ते देईन तुझ कारण, पाहुनिया समाधान सुखे येथे राहावे, पाताळ लोकीची रचना पाहावी तू अनुपमा, कल्पवृक्ष मनोरमा आहेत माझ्या नगरात, अमृत न देखती स्वप्नी कोणी, ते भरले असे जैसे पाणी, तळी बावी पोखरणी अमृताच्या माझ्या घरात, नाही मरण तव येथे रोग पीडादी समजते, नेणती कोणी स्वप्नावस्थे, ऐसे नगर माझे असे, सुखे राहावे येथे स्वस्थ, तक्षक कुमारक सांगत, राजपुत्र असे विनवित करुणा वचने, राजपुत्र विनवी तक्षकासी, मी एकलाची पितयाचे कुशी, भार्या चतुर्दश वर्षी शिव पूजनी रत सदा, नूतन झाले माझे पाणी ग्रहण, गुंतले तेथे अंतकरण, पाहीन माता पिता चरण, तेने सर्वस्व पावलो, आपण बुडालो नदीत, पिता माता दुःख करीत, पत्नी जीव त्यागील सत्य, हत्या पडे मस्तकी, देखिले तव चरण आपण, तेने झालो धन्य धन्य, रक्षिला आपण माझा प्राण, दर्शन करा माता पिता, तक्षक झाला संतोषित, नाना रत्ने त्यासी देत, अमृत पाजिले बहुत, अन्वक दिदले स्त्रियेसी, कल्पवृक्ष फळे देती, अपूर्ण वस्तू आभरणे त्यासी, जे अपूर्व असे क्षिती, अमूल्य वस्तू देता झाला, इतके देऊनी कुमारकासी, तक्षक बोले परियेसी, जे जे काळी आम्हा स्मरसी, तव कार्य सिद्धी पावेल, आणिक संतोषोनी चित्ती, वस्त्रे वाहणे मागुती, तुरंग दिदले मनोगती, सवे दे कुमार आपुला, चंद्रागद कुमारासी, इतके दिदले आनंदेसी, निरोप दिदला परियेसी, वाहन तुरंग मनोहर, तक्षका नमुनी त्वरित, वारूवरी आरूढ राजसूत, मनोवेगे मार्गक्रमित, नागकुमार सवे जाणा, जी स्थानी बुडाला होता, तेथे पावला क्षण न लागता, निघाला बाहेर वारू सहिता, नदीत टाकी उभा असे, सोमवार त्या दिवशी, सीमंतिनी आली स्नानासी, सवे होत्या सखी सेवेसी, नदी तीरी उभी असे, सीमंतिनी म्हणे सखियासी, आश्चर्य वाटे मानसी, उदकातुनी निघाला परियेसी, सवे असे नागपुत्र, राक्षस होई की वेश धरू, रूप धरिले असे नरू, दिसतसे मनोहरू,
तू रंगारूढ झाला असे. कैसे पहा हो रूप यासी, जेवी सूर्यप्रकाशी. दिव्यमालांबरे कैसी सुगंध असे परिमळा. 10 योजनेपर्यंत सुवास येत असे अमित. पूर्वी देखिला असे रूपवंत, भासे त्यासी पाहिला. स्थिर स्थिर भयभीता, त्याची पाहती स्वरूपता. आपुलापती सादृश्य म्हणता, रूप आठवी ते वेळी. राजपुत्र पाहे ती येसी, म्हणे स्वरूपे माझी स्त्री ऐसी. गळसरी न दिसे कंठासी, हार नसे मुक्ताफळ. लोकी तसे अंग खूण, न दिसे हळदी करी कंकण. चित्ती व्याकुळ रूपहीन, सदृश दिसे प्राणेश्वरी. मणी की विचरी मागुता, रूप तिचे आठविता. तुरुंगावरुणी उतरता, नदी तीरी बैसला असे. बोलावुनी ती येसी, पुसतसे अति प्रेमेसी. तुझा जन्म कवणे वंशी, पुरुष तुझा कोण सांगे. का कोमाईलीस बाळपणी, दिससी शोके म्लान लक्षणी. सांगावे मज विस्तारुणी, अति स्नेह पुसतसे. ऐकोणी सीमंतिनी देखा, आपण न बोले लज्जे ऐका. सखियांसी म्हणे बालिका, वृत्तांत सांगा समस्त. सखिया सांगती तयासी, हे सीमंतिनी नाम परियेसी. चंद्रागदाची महिषी, चित्रवर्म्याची हे कन्या. हिचा पती अति सुंदर, चंद्रागद नामे थोर. जळ क्रीडा करिता फार, येथे बुडाला नदीत. तेने शोक करिता ऐसी, वैधव्याले परियेसी. दुःख करीत 3 वर्षी, लावण्य हिचे हरपले. सोमवार व्रत करीत, उपवास पूजादी आचरत. आज स्नानानिमित्त आली असे नदीसी. हिच्या श्वशुराची स्थिती देखा, पुत्र शोके विकळ ऐका. राज्य घेतले दायादिका, कारागृही घातले. या कारणे सीमंतिनी, नित्य पूजी शूलपाणी. सोमवार उपोषणी, म्हणून करीती परियेसा. इतके सख्या सांगती, मग बोले आपण श्रीमंती. किमर्थ पुसता आम्हा प्रती, आपण कोण कंदर्परूपी. गंधर्व किंवा तुम्ही देव, किन्नर अथवा सिद्ध गंधर्व. नररूप दिसता मानव, आमुते पुसता कवण कार्या. स्नेहभावे करुणी, पुसता तुम्ही अति गहनी. पूर्वी देखिले होते नयनी, न कळे खूण म्हणतसे. आप्तभाव माझ्या मणी, स्वजन तसे दिसता नयनी. नाम सांगा म्हणून आठवी रूपपतीचे. आठवणी पतीचे रूप, करू लागली अति प्रलाप. धरणी पडली रुदित बाष्प, महादुःख करीतसे. तियेचे दुःख देखोनी, नयनी कुमार विलोकी. तटस्थपणी मुहूर्त एक सावरुणी, आपण दुःख करीतसे. दुःख करुनिया देखा, प्रक्षाळिले आपुल्या मुखा. उगीर आहे म्हणे ऐका, आमुचे नाम सिद्ध म्हणे. सीमंतिनी करिता शोक अपार, जवळी आला राजकुमार. हाती धरली सत्वर, संबोखी तसे प्रेमभावे. एकांती सांगे तियेसी, म्हणे तुझ्या भ्रतारासी. देखिले आम्ही दृष्टीसी, सुखी आता असावे. तव व्रत पुण्ये करुणी, पती शीघ्र पाहासी नयनी. चिंता करुण नको म्हणून तृतीय दिनी भेटले. तव पती माझा सखा, प्राण तोची ऐका. संदेह न करी ओ बालिका, आण शिवचरणाची. ऐसे एकांती सांगून, प्रगट न करी म्हणून. दुःख आठवले ऐकून, सीमंतिनी बाळिकेसी. सुटल्या धारा लोचनी, प्रेमे रडे स्फुंदोणी. विचार करी सीमंतिनी, हाची होय मम पती. पती सारिखे मुख कमळ, नयन सुंदर अति कोमळ. ध्वनी बोलता ज्याची मंजुळ, अति गंभीर बोलतसे. मृदू वाणी पती सरसी, तैसाची बोले तो हर्षी. धरिता माझिया करासी, अति मृदू लागले. माझे पतीचे लक्षण, मी जाणे सर्व खूण. हाची होय माझा प्राण, समस्त चिन्हे असती. यास देखुनी नयनी, धारा सुटल्या प्रेमे जीवनी. नवलपरी विचारुनी, मागुती अनुमान करीत. दैवहीन असे आपण, कैसा पती येईल म्हणून. बुडाला नदीत जाऊन, मागुती कैसी भ्रांती म्हणे. मेला पती मागुती येता, ऐशी न ऐकिली कानी कथा. स्वप्न देखिले की भ्रांता, काय कळते माझे मना. धूर्त होय की वेशधारा, राक्षस यक्ष किंवा किन्नरी. कपटे प्रगटला नदी तीरी, म्हणून कल्पना करीतसे. किंवा पावला शिवव्रते, की धाडिला गिरिजानाथे. संकट जाणून आमुच्या येथे, मैत्रेयी कारणे धाडिला. ज्यास प्रसन्न शंकर, त्यास कैचा दुःख विकार. चिंतिले पाहिजे निर्धारे, ऐसे चिंती सीमंतिनी. ऐसे होता राजकुमार, आरूढला वारूवर. निरोप मागे प्रीतिकर, सीमंतिनी नारीसी.
निघाला अश्व मनोवेगे, पातला नगरा अतिशीघ्रे. वासुकी पुत्र होता संगे, तया पाठवी नगरांत. त्वा जाऊनी वैर्यांसी, इष्टती सांगा वादियासी. न ऐकता तव बोलासी, संहारी न बोलावे. ऐसे वचन ऐकोणी त्वरित पावला राजभुवनी. उभा राहुनी कठोर वचनी, बोलतसे नगराधिपतीसी. चला शीघ्र कुटुंबेसी, चंद्रागदाचे भेटीसी. तक्षकाचे दर्शनासी, गेला होता पाताळी. कालिंदिये नदीत, बुडाला हे ऐकून या मात. तुम्ही केला स्वामीघात, राज्य घेतले इंद्रसेनाचे. आता सांगेन तुम्हासी, चाड असे जरी प्राणासी. शरण जावे तयासी इंद्रसेना स्थापोणी. तक्षकासारखा मैत्र जोडला, दिदले नवनाग सहस्र बळा. शीघ्र लागा चरण कमळा, चंद्रागदाचे जाऊनी न ऐकाल माझ्या वचना. तरी आताची घेतो प्राणा, तक्षके पाठविले आपणा. पारिपत्या कारणे हो, ऐसे वचन ऐकोणी. शत्रू भयाभीत मणी, हीन बुद्धी केली जाणोनी. आता शरण निघावे, जरी करू बलात्कार. तक्षक करील संहार, लोकात होई निंदा फार. प्राण जाईल आपुला, ऐसे विचारुनी मानसी. बाहेर आणि ती इंद्रसेनासी, नाना वस्त्रे आभरणेसी. सिंहासनी बैसविला, सकळ विनविती त्यासी. अपराध घडला आम्हासी, प्राण राखा वेगेसी. म्हणून चरणी लागले, राया इंद्रसेनासी. तक्षक पुत्र सांगे त्यासी, तुमचा पुत्र आला परियेसी. वासुकी भेटी गेलात होता, ऐकोणी राव संतोषी. त्यासी आठवूनी अधिक दुःखासी, मूर्छा येऊनी धरणीसी. पत्नी सहित पडियेला, नाग कुमरे उठविले त्यासी. दुःख कासया करावे हर्षी, येईल पुत्र भेटीसी. त्वरे करोनी आताची, मग राव अतिहर्षी. बोलावीत मंत्रियांसी, नगर शृंगारावयासी. निरोप दिला ते वेळी, ऐसा निरोप देऊन भेटी निघाला आपण. सकळ दायाद स्वजन, राणी वसादी करुणी. मंत्री पुरोहितासहित निघाले लोक समस्त. कौतुक पाहो म्हणत, मेला पुत्र कैसा आला. आनंद झाला सकळीका, राव मानी महाहरिखा. पाहीन म्हणे पुत्र मुखा, अति आवडीने अवधारा. सवे वाजंत्र्याचे गजर, नगर लोका संतोष थोर. करिताती जय जयकार, अति उल्हास करिताती. ऐसे जाऊनी पुत्रासी, भेटी झाली रायासी. चंद्रागद पितयासी, नमस्कारी साष्टांगे. अति प्रेमे पुत्रासी, आलिंगी राव त्वरेसी. सद्गदित कंठेसी, नेत्री सुटल्या अश्रुधारा. पुत्रासी म्हणे इंद्रसेन, आलासी बाळा माझा प्राण. श्रमलो होतो तुझविन, म्हणून सांगे दुःख आपुले. माते ते आलिंगोण, दुःख करी ती अति गहन. विनवीत तिये संबोखोण, मज निमित्त कष्टविलीसी. पुत्र नव्हे मी तुमचा शत्रू, जाऊनी आपुले सुखार्थू. तुम्हा दुखविले की बहुतू, नेदीच सुख तुम्हा ते. आपण जाऊनी पाताळी, राहिलो सुखे शेषाजवळी. तुम्ही कष्टलीत बहुतकाळी, मज निमित्त हो रात्र. काष्टासरी अंतकरण, माझे असे की सत्य जाण. माता जीव जैसे मेन, पुत्रानिमित्त कष्ट बहुत. माता पितयांचे दुःख, जो नेने तोची शतमूर्ख. उत्तीर्ण व्हावया अशक्य, स्तनपान एक घडीचे. मातेविन देव देखा, पुत्रासी नाही विशेखा. कवण उत्तीर्ण नव्हे ऐका, माता केवळ मृडानी. दुःख देत जननीसी, तो जाय यमपुरासी. पुत्र नव्हे त्याचे वंशी, सप्तजन्मी दरिद्री. ऐसे मातेसी विनवूनी, भेटतसे तो भाऊ बहिणी. इष्ट सोय रे अखिल जनी, प्रधाना समवेत नागरिका. इतुकिया अवसरी प्रवेश केला नगरा भीतरी. समारंभ केला अति थोरी, पावले निज मंदिरा. तक्षकाचे पुत्रासी, गौरविले सन्मानेसी. वस्त्रे भूषणे रत्नेसी, इंद्रसेने अतिप्रीती. चंद्रागद सांगे पितयासी, तक्षक उपकार विस्तारेसी. प्राण वाचविला आम्हासी, द्रव्य दिधले अपार. सुंदर वस्त्रे आभरणे दिधली होती तक्षकाने. पिता देखुनी संतोषाने, म्हणे धन्य तक्षक. निरोप दिधला नागपुत्रासी, बोळविले तयासी. भृत्य पाठविले वेगेसी, चित्रवर्म्याचे नगरात. राव म्हणे तये वेळी, सून माझी दैवे आगळी. तिचे धर्मे वाचला बळी, पुत्र माझा अवधारा. तिने आराधिला शंकर, तेने कंकण तुडे स्थिर. तेने वाचला माझा कुमार, सौभाग्यवती सून माझी.
म्हणून पाठविले वेगेसी लिहोनिया वर्तमानासी चित्रवर्म रायासी इंद्रसेन रायाने. म्हणून पाठविले वेगेसी लिहोनिया वर्तमानासी चित्रवर्म रायासी इंद्रसेन रायाने. हेर निघाले सत्वरी चित्रवर्म्याची नगरी व्यवस्था सांगितली तुझी चंद्रागद शुभवार्ता. संतोषे राजा ऐकोणी देखा करिता झाला महासुखा. दाने दिली अपार ऐका रत्ने भूषणे हेरांसी. इंद्रसेन राजा सत्वर पुनरपी करावया वराड थोर. चंद्रागद बडीवार सेना घेऊनी निघाला महोत्साह झाला थोर. वराड केले धुरंधर चंद्रागद प्रीतिकर. सीमंतिनीसी भेटला पाताळेंची अमूल्य वस्तू प्राणेश्वरीसी अर्पित. वाजिता झाला अमृत महानंद प्रवर्तला. कल्पवृक्ष फळ देखा देऊनी संतोषविला नायका. अमूल्य वस्त्राभरणी देखा 10 योजने तेज फाके. ऐसा उत्साह विवाह केला आपुले पुरीसी निघाला. सीमंतिनेचे वैभवाला जोडा नसे त्रिभुवनी. मग जाऊनी नगरासी राज्य स्थापिला पुत्रासी. 10 सहस्र पूर्ण वर्षी राज्य केले चंद्रागदे. सीमंतिनी करी व्रतासी उपवास सोमवारासी. पूजिले गौरी हरासी म्हणून पावली इष्टार्थ. ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगे श्री गुरुनाथ. ऐक सुवासिनी म्हणत अति प्रीती निरूपिले. ऐसे करी ओ आता व्रत चुडे कंकणे अखंडित. कन्यापुत्र होती बहुत आमुचे वाक्य अवधारी. दंपत्य विनवी श्री गुरुसी तुमची चरण सेवा आम्हासी. पूर्वीती मनोरथासी आम्हा व्रत कायसे. आमचा तू प्राणनायक तुझ वाचोनी नेनो अनिक. तव स्मरण मात्रे असे निक म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती तयासी आमुचे निरोपे करा. ऐसी व्रत आचरा सोमवारासी तेची सेवा आम्हा पावे. निरोप घेऊन श्री गुरुचा नेम धरिला सोमवाराचा. भेटी लागी तयाच्या माता पिता पावली. ऐकोनिया कन्यापुत्र वार्ता संतोषली त्याची माता. द्रव्य वेचिले अपरिमिता समाराधना ब्राह्मणांसी. पूजा करीती श्री गुरुसी आनंद अति मानसी. समारंभ दिवानिशी बहुत करीती भक्तीने. ऐशा परी वंदोनी श्री गुरुचा निरोप घेऊनी गेली ग्रामा परतोनी. ख्याती झाली चहुराष्ट्री पुढे त्या दंपतीसी. 5 पुत्र शतायुषी झाले आशीर्वादेसी. श्री गुरुरायाच्या प्रतिवर्षी दर्शनासी दंपती येती भक्तीसी. ऐसे शिष्य परियेसी श्री गुरुचे महात्म्य. ऐसे श्री गुरु चरित्र सिद्ध सांगे पवित्र. नामधारक अतिप्रीती ऐकतसे अवधारा. गंगाधराचा कुमार सरस्वती विनवी गुरु किंकर. स्वामी माझा पारंपार श्री नरसिंह सरस्वती. ऐसा वरद मूर्ती देखा सकळ जन तुम्ही ऐका. प्रसन्न होईल तात्काळिका न धरावा संदेह मानसी. साखर स्वादू म्हणावयासी उपमा द्यावी कायसी. मनगटीचे कंकणासी आरसा कासया पाहिजे. प्रत्यक्ष पाहता दृष्टांतेसी प्रमाण कासया परियेसी. ख्याती असे भूमंडळासी कीर्ती श्री गुरु यतीची. ऐका हो जन समस्त सांगतो मी उत्तम होता. सेवा करिता श्री गुरुनाथ त्वरित होय मनकामना. अमृताची आरवटी घातली असे गोमटी. पान करा हो तुम्ही घोटी धनीवरी सकळीक. श्री गुरुचरित्र कामधेनू ऐकता होय पतित पावणू. नाम ज्याचे कामधेनू तो चिंतिले पूर्वीत. इति श्री गुरुचरित्रामृत सीमंतिनी आख्यान विख्यात. 35 अध्यायात कथासार सांगितली. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे सीमंतिन्याख्यान नाम 35 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.